ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर आलेला आहे. आतापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की मालिकेमध्ये प्रत्येक वेळेला मात्र आता प्रियाची कारस्थानं जिंकत असली तरी सुद्धा प्रिया आता ही गोष्ट विसरलेली आहे की या सगळ्यामध्ये आता इकडे पाठीशी उभा असलेला बाप आपल्या लेकीसाठी काय आणि कसं करू शकतो, हे सगळं सगळं या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिले की रविराज मात्र इकडे गेलेले आहेत, ते म्हणजे आपली लेक भेटली म्हणून आता तिच्या हे करण्यासाठी, तिचं आता म्हणजे नवस फेडण्यासाठी. पण पण आता त्याच रविराजांना ज्या वेळेला आपल्या लेकीचं सत्य समजलेलं आहे, तिच्या बाबतीत केलेली खेळी समजलेली आहे, आणि त्याच वेळेला मात्र आता रविराजांनी मोठा निर्णय घेत परत आता आलेले आहेत. रविराज परत तर आलेत, पण या सगळ्यामध्ये त्यांनी आता इकडे आपल्या लेकीला सोडवण्यासाठी जो काही प्रकार केलाय, आणि त्यानंतर मात्र आता इकडे सायलीला सोडवून तर आणलेलं आहे, पण या सगळ्यामध्ये प्रियाचे धाबे मात्र दणाणलेत. काय झालंय, कसं झालंय, प्रियाला या सगळ्यामध्ये रविराजांनी कसं अडकवलंय, सायलीला कसं सोडवलंय, या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवून आपण आता पाहिलेलं आहे की त्या सोनमला नेण्यासाठी आलेले आहेत, ते म्हणजे इकडे आता पोलीस. ज्या वेळेला सोनमला नेण्यासाठी पोलीस आलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळेच जण चौकशीसाठी करतायत. इकडे अर्जुन आणि सायली सुद्धा आलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता वडगावला 8 वर्षापूर्वी आता जी यात्रा झाली होती, त्या यात्रेमध्ये लागलेली आग, त्यानंतर सोनमच्या मानेवरती असलेली मात्र आता ती भाजल्याची खूण, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला मात्र आता इकडे सायलीच्या समोर आलेल्या आहेत. आणि त्यावेळेला मात्र आता सायली म्हणते, तुम्ही जे काही परिस्थितीजन्य आता पुरावे देत आहात, ते पुरावे तर आता बरोबर आहेत, पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिचं घर कुठे आहे, काय कुठे आहे, किंवा आता या सगळ्यामध्ये ती आता तिच्या आई वडिलांच्या सोबत जाणार आहे का, तिचे आई वडील आहेत का, हे सगळं सगळं जोपर्यंत शहानिशा आम्ही करत नाही आहोत ना, तोपर्यंत या सगळ्यामध्ये आम्ही आता तिला पाठवणार नाही आहोत, असं म्हणत मात्र आता इकडे सायलीने वेगळा स्टँड घेतल्या कारणाने प्रियाचा जरा डाव फसताना दिसत आहे. आणि त्यावेळेला पोलीस म्हणतात, मॅडम, हे सगळं आम्ही करण्याचं काम आहे, म्हणजे काहीही झालं तरी आम्ही आमचं काम आता चोखपणे करणार आहोत. तुम्ही या सगळ्यामध्ये खरंच पडण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाहीये. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, असं कसं? हे बघा, जोपर्यंत आता इथल्या मुली मात्र आता जोपर्यंत सेफ ठिकाणी जात नाहीत, तोपर्यंत आमचं कर्तव्य अजिबात संपत नाहीये. आम्ही आमचं कर्तव्यच मानतो हे. यावरती ते म्हणतात, ठीक आहे, तुम्ही सगळी चौकशी करू शकता. आणि त्यावेळेला सायली आता सांगायला लागते, एकदा का तिचे आई वडील सापडले ना, की त्यानंतर या सगळ्यामध्ये तिची आणि तिच्या आई वडिलांची DNA टेस्ट झाल्याशिवाय आम्ही आता तिला सुपूर्त करणार नाही. झालं हे सगळं बोलल्यावरती मात्र आता इकडे कुठेतरी गाडी फसताना दिसते, की आता या सगळ्यामध्ये ही सायली DNA टेस्ट करणार, आणि DNA टेस्ट तर कधीच मॅच होणार नाहीये, कारण ती मुलगी मुळातच मात्र आता कुणीही लागत नाहीये, या काकाची पण नाही, आणि आता त्या खोट्या आई वडील दाखवणार आहेत त्यांची पण नाही. यावरती पोलीस मात्र गडबडतात, कारण आता पोलीस सुद्धा प्रियाचीच आहेत ना. प्रिया त्यांना कामाचे पैसे देणार असते, आणि त्यामुळे जर का आता काम नाही झालं तर पैसे नाही मिळणार, उलट रोष उडवेल ते वेगळंच. त्यावरती पोलीस म्हणतात, हे बघा, ते सगळी प्रोसिजर आमच्या अंडर येते. तुम्ही आता या सगळ्यामध्ये फक्त त्या मुलीला आमच्या सुपूर्द करा, आणि त्यानंतर आम्ही सगळी चौकशी करू आणि सगळे डिटेल आम्ही तुम्हाला देऊ. काय पटतंय ना? यावरती अर्जुन विचार करतो, तसं ही सायली प्रेग्नंट आहे आणि तिला ही सगळी धावपळ जमणार नाहीये. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा, म्हणजे या आश्रमाच्या मालकीण आहेत किंवा आता ट्रस्टी आहेत, तर त्या सगळ्यामध्ये जोपर्यंत हे सांगत नाहीत ना, तोपर्यंत काही निर्णय तुम्हाला घेता येणार नाहीये. सायली सांगते, ठीक आहे, मी अशा अवस्थेमध्ये तिच्या आई वडिलांना भेटायला जाऊ शकत नाहीये, पण मला असं वाटतंय की आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता अर्जुन सर, तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता तिच्या आई वडिलांना जाऊन भेटा. अर्जुन सांगतो, ठीक आहे. इकडे प्रियाला प्रकार कळलेला आहे की अर्जुन आणि सायली या दोघांनी सुद्धा आता इकडे त्या मुलीला पोलिसांच्या सुद्धा हवाली करायला नकार दिलाय. म्हणजे आता आपला प्लॅन फसतोय की काय, असं प्रियाला वाटायला लागलेलं आहे. आणि प्रिया या सगळ्यामध्ये गडबडलेली आहे. प्रिया आता तो राग सगळा राकेशवरती काढते. एक काम तुला धड करता येत नाहीये का? म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा जे इन्स्पेक्टर आहेत त्यांच्यासोबत जाऊन आता तिथे हँडल करता आलं नाही का तुला? यावरती राकेश आता चिडलाय. मी काय केलंय? यावरती मात्र आता नागराज म्हणतोय, ते काही नाहीये. हा प्लॅन फसून चालणार नाहीये. कारण आता ही पहिली डील आहे. या पहिल्या डीलमध्ये करोडो रुपये मिळाले ना,
की त्याच करोडो रुपयाचा वापर करून आपण आता इथून पसार व्हायचं आहे, ते काही नाहीये. ही डील कॅन्सल होता कामा नये. आणि त्यावरती मात्र आता प्रिया सांगते ते काही नाही. तुम्ही आता त्या मुलीचे खोटे आई-वडील सुद्धा निर्माण करा आणि खोटे आई-वडील निर्माण करून मात्र आता त्या मुलीला ताबडतोब तिकडून बाहेर काढा आणि DNA टेस्टचं तुला माहित नाहीये का? मागच्या वेळेला सुद्धा आता आपण DNA टेस्ट मॅनेज केलेल्या होत्या. मग असं असताना आत्ता सुद्धा DNA टेस्ट मॅनेज होणार नाहीत का? नक्कीच होतील. एक काम करायचं आहे, ती DNA टेस्ट मॅनेज करायचं काम आता तूच करायचं आहेस आणि या वेळेला काही गडबड करण्याचा प्रकार जरी केलास ना, तरी सुद्धा गाठ माझ्याशी आहे असं. इकडे आता प्रिया चांगलीच त्याच्यावरती चिडलेली आहे. त्यावरती राकेश म्हणतो, तुम्हाला उठसूट मीच दिसतोय का? प्रत्येक वेळेला आपलं काही झालं की राकेशला धरा गचेंडी. यावरती प्रिया म्हणते, कारण आता राकेश आत्तापर्यंत तर मुळ्यासारखा बसलेला होता ना. मग या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा राकेशला आता हातपाय हलवायलाच पाहिजेत. स्वतःहून जरा हातपाय हलव आणि हातपाय हलवून काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे काहीतरी करून दाखव. यावरती नागराज म्हणतो, हीच वेळ आहे तुला आता स्वतःला सिद्ध करायची. स्वतःला सिद्ध करून मात्र या सगळ्यामध्ये तू आता काहीही झालं तरी सुद्धा त्या आई वडिलांचे DNA रिपोर्ट मॅच कर. झालंय राकेश आता त्याच्या इगोवरती आले, कारण आपल्याला काहीच जमत नाहीये. स्वतःचा बाप सुद्धा आपल्याला इतकं बोलतोय असं म्हटल्यावरती राकेश आता सांगायला लागतो, ठीक आहे, आता जोपर्यंत मी इकडे ते DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह करून आणत नाहीये तोपर्यंत तुम्हाला तोंड दाखवणार नाहीये असं म्हटल्यावरती प्रिया आता सांगायला लागते, ठीक आहे, तोपर्यंत मला तोंड दाखवायचं नाही. आणि राकेशच्या इगोवरती आले. राकेश हे सगळं मॅनेज करतोय. मात्र आता पोलीस एकदा पुन्हा आलेले आहेत आणि पोलीस आता सांगतायत की हे बघा, हे DNA रिपोर्ट केलेले तुम्ही पाठवलेले, तिच्या आई वडिलांचे DNA रिपोर्ट केलेत आणि सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत असं म्हटल्यावरती मात्र आता सायलीकडे दुसरा कोणता पर्याय उरलेला नाहीये. सगळं पोलिसांच्या अंडर होतंय आणि तिला इतका डाऊट आलाय, इतका डाऊट पण नाहीये की ह्या सोनमसाठी कोण आणि कशाला काय खोटं बोलेल तिच्या आई वडिलांच्या शिवाय. आता तिला नेऊन कुणाला काय प्रॉब्लेम आहे हा, असा इकडे आता विचार करायला लागते ती म्हणजे सायली. आणि त्यानंतर सायली आता सोनमला सांगते, तुला काय वाटतंय, तू आता त्या गावाला जाण्यासाठी तयार आहेस का? यावरती सोनम म्हणते, जर का DNA मॅच झालेला आहे तर माझ्या आई वडिलांकडे मी नक्कीच जाते. असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, तरी सुद्धा तू आमचे नंबर पाठ करून ठेव, आमचे नंबर तुझ्याकडे घे आणि काहीही वाटलं ना तरी सुद्धा आम्हाला या सगळ्यामध्ये मात्र आता तू कॉल करायचा आहे. प्रत्येक वेळेला तिकडे काय होतंय ते सुद्धा आता इकडे आम्हाला कळवायचं आहे. तिकडे तुला काहीही प्रॉब्लेम आला तरी सुद्धा आमच्यापर्यंत ती बातमी लवकरात लवकर पोहोचवणं हे काम तुझं असणार आहे असं म्हणत मात्र आता अर्जुनने या सगळ्यामध्ये तिला आता आपले नंबर दिले, डिटेल दिलेत, पोलिसांचा नंबर दिलाय आणि कोणतीही अडचण आली तरी सुद्धा यायचं असं सांगितलंय. ती मुलगी मधुभाऊंचा आशीर्वाद घेऊन आता निघून गेलेली आहे. सगळेच जण इकडे आता उदास झालेत. अचानकपणे आलेली ही सोहम मात्र आता त्यांच्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग इकडे झालेली असते. पण अचानकपणे ती आता निघून गेल्या कारणाने सगळेच जणांना धक्का बसलाय. बरं, हे सगळं होत असताना आपकी आता इकडे त्या मुलीला मात्र आता महिपतने या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे तस्करी केलेली आहे आणि त्यानंतर महिपतने या सगळ्याचा आळ आता आणलेला आहे. तो म्हणजे आश्रमावरती आळ आणल्यावरती तो आळ डायरेक्ट सायलीवरती आलाय आणि सायलीला मात्र आता इकडे भर ओटी भरण्याच्या ह्याच्यामधून तिला लॉकअपमध्ये टाकण्यात आलेला आहे. सायलीला काहीच कळायला मार्ग नाहीये. अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि अर्जुन तिला सांगतोय, काहीही झालं तरी सुद्धा मी तुला या सगळ्यामधून सोडवणार कोणत्याही परिस्थितीमध्ये. यावरती सायली सांगायला लागते, मला खात्री आहे की तुम्ही मला नक्की सोडवाल. पण इकडे आपण पाहिले अर्जुन आणि आता इकडे तोपर्यंत आपण पाहिले की अर्जुनने शपथ घेतले, काहीही झालं तरी आपल्या बाळाला आणि आपल्या बायकोला इकडून आता बाहेर काढायचं. आणि त्याच वेळेला आपण पाहिले की तिकडे प्रियाची एंट्री झालेली आहे. प्रिया आता सायलीला सांगत आहे की तू इकडे आलेस पण आता हे सगळं आपोआप घडलेलं नाहीये. तुझ्यासाठी आता इकडे कर्दन काळ बनून मी आलेली आहे असं म्हणत मात्र आता प्रियाने सायलीवरती हल्लाबोल केलेला आहे. पण त्याच वेळेला मात्र आता रविराज चार धाम करून आले आणि ज्या वेळेला रविराजांना मात्र आता समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये सायलीला जेल झाले, रविराजांनी आपली आत्तापर्यंतची सगळी वकिली पणाला लावत मात्र आता सायलीची सुटका करत इकडे आता प्रियाचा सगळा डाव हाणून पाडलाय आणि प्रियाला या सगळ्यामध्ये धडा शिकवलाय. तू आत्तापर्यंत जे केलंस ना ते आत्तापर्यंत सायली सोबत केलंस, पण आता तू जे काही करतेस ना ते तन्वी रविराज किल्लेदार हिच्या सोबत करते आहेस आणि त्याचमुळे तुझा हा डाव मी कधीच यशस्वी होऊ देणार नाहीये असं म्हणत रविराजांनी आपले कसं पणाला लावत सायलीला मात्र आता जेलमधून सोडवलंय. तर या सगळ्यामध्ये कारस्थानं करणाऱ्या प्रियाचा
पुरेपूर पर्दाफाश केलेला आहे. आता इकडे रविराजांनी सायलीला जरी सोडवलं असलं तरी प्रिया गप्प बसणार का, किंवा प्रिया या सगळ्यामध्ये अजून नवीन काय खेळी खेळणार? येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत.